नमस्कार मंडळी. दिव्यांच्या या पवित्र सणाची तयारी तर नक्कीच सुरू झाली असेल, नाही का? तर मग 2025 मध्ये अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण आपण कसा साजरा करणार आहोत? म्हणजे कोणत्या दिवशी कोणती पूजा करायची आणि त्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळणार आहेत. दिवाळीचा श्रीगणेशा होतो तो धनत्रयोदशीने. याला काही जण धनतेरस किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. खरं तर हा दिवस समृद्धीचं स्वागत करण्याचा दिवस आहे. बघा, या दिवशी आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, संपत्तीची देवी माता लक्ष्मी आणि धनाचे स्वामी कुबेर यांचं पूजन केलं जातं. आणि हो, या दिवशी सोनं, चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं. तर मग 2025 मधली तारीख आणि वेळ लगेच नोंदवून घ्या. धनत्रयोदशी पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 7:16 ते रात्री 8:20 म्हणजे पूजेसाठी आपल्याला बरोबर 1 तास 4 मिनिटांचा अचूक वेळ मिळणार आहे. आता वळूया दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाकडे, म्हणजेच नरक चतुर्दशी. याला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असेही ओळखलं जातं. ह्या दिवसाची कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि 16,000 कन्यांना त्याच्या कैदेतून मुक्त केलं. याच विजयाचं प्रतीक म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. 2025 मध्ये 20 ऑक्टोबरला अभ्यंग स्नानासाठी मुहूर्त असेल पहाटे 5:16 ते सकाळी 6:27 म्हणजे बघा, या मंगल स्नानासाठी आपल्याला पूर्ण 1 तास 11 मिनिटांचा वेळ मिळेल. चला, आता आपण आलो आहोत दिवाळीच्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवसाकडे, तो म्हणजे लक्ष्मीपूजन. कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या संध्याकाळी प्रदोष काळात देवी लक्ष्मी, श्री गणेश आणि भगवान कुबेर यांची विशेष पूजा केली जाते. या पूजनामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते अशी आपली श्रद्धा आहे. तर 2025 मध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे 21 ऑक्टोबर आणि पूजेसाठीचा सर्वात शुभ मुहूर्त तो प्रदोष काळात रात्री 8:32 असेल. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा असंही म्हणतात. हा दिवस 22 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाईल. ह्या दिवसाचं महत्त्व खूप आहे. हा दिवस पती पत्नीच्या अतूट नात्याचा उत्सव मानला जातो, जिथे पत्नी पतीला ओवाळते. याला बलिप्रतिपदा का म्हणतात? कारण याच दिवशी भगवान विष्णूंनी बळीराजावर विजय मिळवला होता. इतकंच नाही, तर भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता. त्याच्या स्मरणार्थ गोवर्धन पूजाही याच दिवशी करतात. सुंदर उत्सवाची सांगता करणारा दिवस म्हणजेच भाऊबीज, जो 23 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाचं आणि विश्वासाचं हे प्रतीक आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिला छानशी भेटवस्तू देऊन तिच्या संरक्षणाचं वचन देतो. तर 23 ऑक्टोबर 2025 म्हणजे गुरुवारी भाऊबीजेचा टिळा लावण्यासाठी शुभ मुहूर्त आहे दुपारी 1:13 ते 3:28. एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या शहराप्रमाणे यावेळेत थोडाफार फरक असू शकतो.